आता आपला नाश्ता आलाय. तर आता आम्ही आलो रूम मालक आहे तिथे. हे काकी तुमचं नाव सांगा. माझं नाव साधना वाईलकर. आणि काका तुमचं? संजय वाईलकर. काय तुमची फॅसिलिटी अजून? लाईन लागले भरपूर. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी कर्नल पावसकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये. तर मंडळींनो, कालचा तुम्ही मागचा व्लॉग तुम्ही बघितलाच असाल वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचा, आणि कायकिंग केली आम्ही, खूप मजा आली. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार होतो नेवती पॉईंट, म्हणजे नेवती लाईट हाऊस आहे वगैरे, ते गोल्डन रॉक, म्हणजे बोट राईडचे आज ब्लॉग होता. पण असं झालं की तिथे जे आहे ना बोट राईड, ते बंद केलं काल, कारण तिथे काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालू आहे असं वगैरे काही नाही काय सांगतात. तिथे काही कस्टमचे बोटी येऊन नेव्ही वगैरे काहीतरी असं बोट तिथे हे करणार आहेत, स्कुबा चालू करायचं असं काहीतरी. अजून मला पण एवढं कन्फर्म माहीत नाही, पण तिथलं कॅन्सल झालं. त्याच्यामुळे आमचा प्लॅन आता चेंज केला आम्ही. आता आजच्या व्लॉगमध्ये आपला जे इथले देवगड म्हणजे सिंधुदुर्गमधील जेवढे पॉईंट आहेत, ठराविक पॉईंट म्हणजे एकदम मंदिरं वगैरे, ते आता आज आपण फिरणार आहोत. आता सर्वप्रथम आता आपण जाणार आहोत पुन्हा मालवणला. आता आपण देवबाग आहे, देवबागला आम्ही रूमवरतीच आमच्या, आणि आता जातो आहे मालवणला. आपण पुढे जाणार कुणकेश्वर आहे, देवगड आहे, असं सर्व करत फिरत मग आम्ही गावी पोचणार आहे. आता आपण जातो आहे खाली. तर नाश्ता आम्ही इथेच सांगितला आहे. आता नाश्ता करून आम्ही गाडीमधून निघणार आहे. तोपर्यंत यांची तयारी चालूच आहे. चालेल. तर आलो पण इथे नाश्त्याला. ते काय दिली ऑर्डर? ब्रेड ऑमलेट, घावना चटणी. घावना चटणी. तर घावना चटणी आहे आणि ब्रेड ऑमलेट इथे. हे यांचं घरगुती आहे, घरगुती रेस्टॉरंट, पंढरीनाथ न्याहारी निवास. हे आता आपला नाश्ता आलाय, घावना चटणी आणि ब्रेड ऑमलेट. खायला सुरुवात पण झाली. आम्ही असं घेतलं आहे बघा, ब्रेड ऑमलेट आणि घावना पोळी. तर आता नाश्ता करून आपण भेटू. तर आता आम्ही आलो रूम मालक आहे तिथे. हे काकी तुमचं नाव सांगा. माझं नाव साधना वाईलकर. आणि काका तुमचं? संजय वाईलकर. काय तुमची फॅसिलिटी अजून त्याच्यामध्ये? काय कस्टमर जेवण वगैरे, नाश्ता पाणी वगैरे सगळं घरगुती मालवणी पद्धतीचं जेवण आहे आमच्याकडे. हां. आमच्या रूमचा रेट 2,500 रुपये आहे, आणि त्याच्यात वायफाय फ्री आहे, सकाळी गरम पाण्याची व्यवस्था आहे, आणि आमचं बाजूलाच घराकडे आमच्या व्हेज नॉनव्हेज सगळं मालवणी पद्धतीचं जेवण मिळतं. स्वतःच आमचं बोटिंग पण आहे. हां, बोटिंग पण आहे, पण आता तरीची चूळ वगैरे सगळं, किंवा वॉटर स्पोर्ट वगैरे, स्कुबा ड्रायव्हिंग वगैरे सगळं आमच्याकडे इथे होतं. ठीक आहे, थँक्यू. खूप छान सर्विस दिली आम्हाला यांनी. आणि आता निघतोय इथे, नाश्ता वगैरे चालू आहे. हां, शुअर. ठीक आहे. तर भेटू पुन्हा नेक्स्ट ट्रिप आली तर आम्ही इथेच येऊ. तुम्हाला सुद्धा जर पाहिजे असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनला देतो आणि स्क्रीनवरती सुद्धा आहे. तर भेटू, चला, चालेल. थँक्यू. तर आपण आता निघालो आहे, रूम वगैरे चेकआउट केले. खूप भारी सर्विस होती. सार्थक सांग रूमबद्दल. सर्विस खूप भारी सर्विस होती, खूप चांगलं जेवण सुद्धा. हां, नाश्ता पाहिजे तर नाश्ता सुद्धा एकदम. ब्रेड ऑमलेट तर बेस्टच होतं, एकदम घरगुती. घावना पण भारी लागला बाई. घावरा पण मस्त होता, चहा पण त्यांना खूप चांगला आहे. फिश जर पण तिथे असं आहे की ऑर्डर प्रमाणे, म्हणजे तुम्हाला जर Fresh जेवण बनवलेलं वगैरे असतं. पाहिजे असेल तर ते ऑर्डर प्रमाणे मिळतं, म्हणजे फ्रेश चिकन, फ्रेश मासे वगैरे सगळं. आणि आता आयुष वगैरे मागे बसले, हे बघा. आणि इथे ट्रॅफिकचं जरा हे इश्यू आहे बाई, कारण रस्ता छोटा असल्यामुळे ट्रॅफिक लागतं देवबागला, आणि सीझन पण चालूच आहे. तर आता आपण जातोय मालवणला. शिवस्मारक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. तर तिकडे जाऊन आता थोडं फिरणार, मग तिकडून निघणार थोड्या वेळाने.
आपण राजकोटला पोचलोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथे. आता आपण आतमध्ये जातोय. तिकडे स्मारक आहे, इथनं एंट्री आहे आणि जाणार आतमध्ये. इथे बघू, भारी वाटतं इथे. एकदम भारी मूर्ती आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि इथे बाजूलाच मंदिर आहे महापुरुषाचं. राजकोटवरून आपण निघालोय. त्यावेळी भारी वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक होता. आणि आता आपण जातोय कुणकेश्वरला. कुणकेश्वरला दर्शन घेणार आणि बीचवरती वगैरे थोडं फिरून मग पुढे देवगड. आणि आता मी डायरेक्ट कुणकेश्वरला उतरल्यावरती चालू करतो. आणि आता आम्ही कुणकेश्वरला पोचलोय. खाली खूप गर्दी आहे पार्किंगला, म्हणून आम्ही वरतीच आलो. पार्क केली आहे आता गाडी. आणि हे इथलं कुणकेश्वरचं बीच. आता आपण जातोय खाली मंदिरामध्ये. पहिलं दर्शन घेतो आणि मग दर्शन घेऊन मग मंदिराच्या गोल फिरून बीचवरती जाणार आहे. आणि भेटू आता खाली जाऊन. आता आपण मंदिराच्या गेटवरती आलोय. आतमध्ये खूप गर्दी आहे वाटतं, लाईन, कारण इथे चपलच बाहेर भरपूर दिसत आहेत. बघू आता आपला नंबर लागेल की नाही. आपले खूप लाईन लागली आहे भरपूर. काही जाम गर्दी आहे इथे. भरपूर मोठी लाईन लागली आहे, भरपूर मोठी लाईन. मी आता लाईनमध्ये जातोय. आता लाईनमध्ये जाऊन मग दर्शन घेऊन भेटू, कारण आतमध्ये शूट अलाव नाही. आणि मग जातो आता. आपलं दर्शन करून झालंय आणि 1 तास लागला लाईनमध्ये. भरपूर गर्दी, कारण मुंबईकर सगळे आलेत ना चाकरमानी, त्याच्यामुळे. आणि आता आम्ही जातोय बीचवरती.
बीचवरती जरा बघू, वारा वगैरे लागेल. आणि इथे हॉटेल वगैरे जेवण चालू आहेत. आपण बीचवर आलो आहे आता कुणकेश्वरच्या. हे इथे मंदिर आहे कुणकेश्वर आणि हे बीच. आलेत फिरायला सगळे आणि आमचे फंटर गेलेत पुढे. इथे स्विमिंगसुद्धा चालू आहे आणि दर्शनालाच वेळ झाला, अजून जेवलो पण नाही आहे. आणि टायमिंग झालं आहे आता, वाजलेत 2 वाजलेत. आता देवगडला जाऊनच जेवण करणार आहे चांगलं हॉटेलमध्ये. आणि आता जरा असंच फिरू, 12 माणसं लागतो आहे आणि आता निघू देवाला, बघू. तर आता फोटोशूट वगैरे चालू होतील इथे. हे बघा पोस्ट देऊन तयार आहेत. हे आपण कुणकेश्वरून निघालो, इथे शूटिंग चालू आहे बघा. कुठल्या तरी मूवीची शूटिंग चालू आहे. तू डायरेक्ट बँगलोरला जाणार आहे? आता आपण जातोय देवगडला. आता लंच वगैरे करणार देवगडला आणि मग पवनचक्कीवरती फिरायला जाणार आहे. पवनचक्कीवर फिरून मस्तपैकी मग गावी. आता जाऊ आपण जरा जेवून आहे, पहिलं जेवण करतो मग फिरायला जाऊ. आता आपण आलो आहे देवगडमध्ये. देवगडमध्ये पवनचक्कीला नंतर जाणार आहे. पहिलं लंचसाठी आम्ही आलो आहे इथे हॉटेल वसंत विजय. म्हणजे खूप भारी म्हणजे इथे जेवण मिळतं. तर आता आम्ही तिकडेच आलो आहे आणि जेवण आता दाखवतो तुम्हाला. आता बघू, टेबल खूप गर्दी दिसते कारण पार्किंगमध्ये गाड्या तर भरपूर आहेत. आता बघू, आपण आतमध्ये जातो आहे. आपण आता सुरमई थाळी मागवली आहे आणि स्टार्टरला लॉलीपॉप मागवले. हे बघा तुम्हाला दाखवतो, सुरमई थाळी आणि लॉलीपॉप सगळ्यांना. ही सुरमई आहे, सुरमईचं पीस येणार असं हे. तर आता आम्ही खायला सुरुवात करतोय. तर टेस्ट करून नंतर मग सांगतो तुम्हाला. जेवण करून झालं आहे, 1 नंबर जेवण, 1 नंबर. आणि आता आम्ही जेवण झालं आहे म्हणून आता फिरायला जातो आहे पुन्हा पवनचक्कीला देवगडचे. तर आता देवगड बीच आणि पवनचक्की आपण बघणार आहोत. आता आपण आलो आहे आता देवगड पवनचक्की. पेटू पार्क केले गाडी मागे आणि आता पवनचक्की दाखवतो पुढे. आता आम्ही निघतोय देवगड पवनचक्कीवरून. फिरून झालं आहे आपलं आणि सार्थक तर आलाच नाही, गाडीमध्ये थकला आहे खूप चालून. गाडी कंटिन्यू तोच चालवते. आणि आता आम्ही निघणार देवगड पवनचक्कीवरून. आता आम्ही जातो डायरेक्ट गावी. तो बघ तर फायनली मित्रांनो आपली कोकणची म्हणजेच मालवणची ट्रिप झाली आहे. आणि आता आम्ही CNG भरतो. इथे हा वाघरणचा फाटा आहे, इथे वाघरण फाटा, तिथेच हा पेट्रोल पंप आहे आणि इंडियन ऑइल. आणि आता आपला व्लॉग हा इथेच एंड होणार आहे कारण खूप व्लॉग मोठा झाला आहे अगोदरचा आणि हा पण. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा कोकण फिरायला या. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.